नमस्कार, मी विज्ञान माने. पलाश मुच्छल जो की एक डिरेक्टर आणि म्युझिक कंपोजर आहे. 2024 डिसेंबरपासून सांगलीमध्ये त्याचं येणं जाणं जास्त प्रमाणात होतं. त्याच दरम्यान त्याची आणि माझी ओळख ही झाली होती. पलाश मुच्छल जो आहे तो काय कारणास्तव यायचा हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. परंतु तो सांगलीत आल्यानंतर माझ्यासारखे गुंतवणूकदार आणि इन्व्हेस्टर तो शोधायचा. का शोधायचा? कारण की तो डिरेक्टर होता आणि माझ्यासारखी लोक ॲज ए प्रोड्युसर घेऊन त्यांना आमेज दाखवायचा की तुम्हाला एवढ्या पैशाला आम्ही एवढे पैसे रिटर्न देऊ आणि ते 100% तुम्हाला मिळतील या अपेक्षात तो आम्हाला बोलायचा. तेच त्याच्या गोड बोलण्याला आणि या गोष्टीला आम्ही म्हणजे बळी असं पडलो की यामध्ये त्याची मम्मीसुद्धा सामील आहे. कारण की व्हॉट्सअपचे चॅट्स बघितले की त्यामध्ये आपल्याला दिसून येतं आहे. त्याचे ऑडिओ बाईटसुद्धा माझ्याकडे आहेत की त्यांनी माझ्याकडून पैशाची वारंवार मागणी केलेली आहे आणि केलेली होती. तर मी म्हणजे काही दिवसापूर्वी ज्या गोष्टी घडल्या त्या मला काय बोलायच्या नाही आहेत. परंतु ह्या गोष्टीला 1.5 वर्ष झालेलं आहे. 1.5 वर्षापूर्वी त्यानं मला पिक्चर 6 महिन्यात कंप्लीट करून त्याच्यावरचा जो प्रॉफिट नफा आहे हा 15 लाख रुपये ते 20 लाख रुपये तुम्हाला 100% मिळेल म्हणून त्यांनी मला वारंवार सूचित केलं. बरं, ठरलेले पैसे मी दिले त्याला ॲज अन प्रोड्युसर. परंतु आत्ता मी रिसेंटली 1 महिन्यापूर्वी त्यांच्या घरी ज्यावेळी मी त्यांना भेट दिली त्याची मम्मी मला म्हटली की पिक्चरचं जे बजेट आहे हे वाढलेलं आहे. पिक्चरचं बजेट पहिला मला सांगितलं की 50 ते 55 लाख रुपये असेल. आता अचानकपणे ते म्हणतात की 1.5 कोटी रुपये झालेला आहे. म्हणजे हे आत्ताच का झालं? कारण की काहीतरी गोष्ट घडलेली कुठंतरी त्याचा इम्पॅक्ट होऊन कुठंतरी तो फसवणुकीच्या वाटचाली करतोय का काय ह्याच्यावर काय शंकायनं दुमत नाही. बरं, इंडस्ट्रीमध्ये माहिती घेता पलाश मुच्छल जे आर्टिस्टसुद्धा आहेत त्यांचेसुद्धा तो पैसे देत नाही आहे. इंडस्ट्रीमध्ये खूप बदनाम झालेला व्यक्तिमत्व म्हणून पैशाच्या बाबतीत तो आहे. कारण की आर्थिक जो माणूस म्हणजे मनाचा छळ माणसानं केलाच, परंतु आर्थिक बाबीनेसुद्धा फसवणूक यानं केलेली आहे माझ्यासारख्यांची हे मला दिसून येते. पलाश मुच्छलसारख्या मोजक्या लोकांमुळं आज इंडस्ट्रीत पूर्ण बदनाम होते. कारण की मी सुद्धा इंडस्ट्रीतला एक भाग आहे. मी सुद्धा अनेक मराठी चित्रपट निर्माण केलेले आहेत. ॲज अ निर्मात्याने ॲक्टर म्हणून ॲक्टिंगसुद्धा केलेली आहे. त्यामुळे पलाश मुच्छलसारख्या व्यक्तीमुळं कुठंतरी हा गाळगोड जो आहे हा मोठ्या प्रमाणात लागायला नको. आणि इंडस्ट्री कारण की प्रोड्युसर मेला तर आर्टिस्ट मरतात आणि या असल्या भामट्या डिरेक्टर फसव्या डिरेक्टरमुळं कुठंतरी आमची सांस्कृतिक पंढरी जी आहे भारताची महाराष्ट्रातली जे पिक्चर सिनेमा जे करतात कुठंतरी या आर्टिस्टांच्यावरती कामावर गदा यायला नको. कारण की प्रोड्युसर मेला तर इंडस्ट्री पूर्णपणे झोपते. त्यामुळे मी ज्यावेळी त्याला पैशाची वारंवार मागणी केली तर तो आज देतो उद्या देतो म्हटला. मधल्या कालावधीमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्यानंतर तर त्यांनी मला डायरेक्ट पैसे द्यायला टाळाटाळ सुरुवात केली. त्यानंतर माझ्याकडून अतिरिक्त पैशाची मागणी त्यांनी केली की तुम्ही 10 लाख रुपये दिला नाही तर तुम्हाला आम्ही 1 रुपया देणार नाही. तर पलाश मुच्छल हा मूळचा जो आहे तो महाराष्ट्रातला नसून ह्याचा म्हणजे तो महाराष्ट्रातला नाही आहे, महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे. आपल्या ह्या कुठल्या राज्यातला आहे? मध्य प्रदेशचा आहे. त्यांनी इथं येऊन महाराष्ट्रातले माझ्यासारखे अनेक जे उद्योजक आहेत, चित्रपटसृष्टीतले निर्माते आहेत त्यांच्याकडून पैसे 100% उचलाउचली केले. एक मराठी माणूस म्हणून एक मराठी युवक म्हणून माझी एक तळमळ आहे की माझी ही फसवणूक अशी झालेली आहे. अजून मराठी माणसांची अजून फसवणूक कुठंतरी थांबावी म्हणून मी SP साहेबांकडे धाव घेतली. धाव घेतल्यानंतर मी जे सगळं त्याची ओळख कशी झाली, त्याला पैसे कसे दिले, त्याचे ट्रान्झॅक्शन्स कसे झाले, काय काय ॲग्रीमेंटल त्यांनी मला पाठवलं होतं, ऑडिओ त्यांचे जे काय आहेत हे मी त्यांना सादर केले पुराव्यासहित व्हॉट्सअपपासून सगळं. तर माझी एक त्यांना विनंती आहे, मला न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे, मला संविधानावरती विश्वास आहे की माझी जी फसवणूक झाली त्याचा तपास लवकरात लवकर SP साहेब करून घेऊन त्याचा सोक्षमोक्ष 100% ते लावतील, मला न्याय मिळवून देतील. आणि माझी तमाम मराठी नाही भारतातल्या जी कलाकार आहेत किंवा प्रोड्युसर आहे यांना विनंती आहे की अशा भामट्या व्यक्तींना जो की पलाश मुच्छल आहे फसव्या आहे असे अनेक जण तुमच्या अवतीभोवती फिरत असतात. त्यामुळे त्यांची ओळख व्यवस्थित पद्धतीने करून तुम्ही तुमचे पैसे गुंतवा. कारण की आपले पैसे हे खूप महत्त्वाचे आहे. कोण कोणाचं घेतलेलं असतं. आम्ही सोनं तारण ठेवलं होतं, आम्ही हात उसने घेतले होते, अकाउंटवरून काढून त्याला कॅश दिले होते. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात माझी फसवणूक झाली. आज माझी झाली, उद्या माझ्या माता भगिनींची बांधवांची व्हायला नको. ही जी बाहेरून आलेली लोक आहेत ही महाराष्ट्रात बसून महाराष्ट्रात लोकांनाच गंडा घालायला लागलेत. हे सगळ्यात मोठं खेद आहे. त्यामुळे हे कुठंतरी आवरलं पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाला सुद्धा मी विनंती करेन पलाश मुच्छलसारख्या भामट्या आणि फसव्या माणसांचा त्यांनी लवकरात लवकर बंदोबस्त करावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.